नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी जाधव जगताप तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुठलेही मसाले न वापरता वांग्याची झटपट भाजी. चला तर आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया. भाजीला लागणाऱ्या साहित्यामध्ये मी घेतले लसूण, आलं, खोबरं आणि कोथिंबीर, टोमॅटो आणि वांगी. बघा, मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये ठेवली आहेत. पाण्यामध्ये ठेवल्याने आपली वांगी काळी पडत नाहीत. तर चला आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया. कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकूया. तुम्ही पाहू शकताय, मोहरी चांगली तडतडली की जिरी टाकून घ्यायची. जिरी मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेऊया. ही पेस्ट चांगली तेलामध्ये तळून घ्यायची. तुम्ही पाहू शकताय, तेलामध्ये पेस्ट चांगली तळून निघते. त्यानंतर आपण खोबरं टाकूया. खोबरं पण चांगलं लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं. त्यामुळे काय होतं तर आपल्या भाजीला खमंगपणा येतो. हे सगळं मी एकत्र करून व्यवस्थित हलवून घेते. आपलं हे सगळं व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकला की लगेच वरी मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने आपला टोमॅटो मऊ होण्यास मदत होते आणि तो लवकर विरघळतो भाजीमध्ये. तुम्ही पाहू शकताय कसं मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या फोडणीला. त्यानंतर मी आपला घरचा घरगुती काळा मसाला टाकते. मसाला तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. मी अगदी 2 चमचे टाकलेले आहेत. हे सगळं मिश्रण एकत्र हलवून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. बघू शकताय तुम्ही कसं तेल सुटलं आहे सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित. जो जो टोमॅटो मोठा दिसतोय त्याला मी अगदी बारीक करून घेतलीये. हे सगळं एकत्र व्यवस्थित भाजल्यानंतर आपण चिरलेल्या फोडी टाकायच्या वांग्याच्या. फोडी टाकल्यानंतर आपण ते सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं एकत्रित करून. तुम्ही पाहू शकताय. आता मी झाकण लावून ठेवते. झाकण लावल्याने काय होतं तर आपली वांगे शिजायला लवकर मदत होते. भाजी अगदी पटकन होते. आता मी सगळं हे मिश्रण अजून एकदा व्यवस्थित हलवून घेते. वांगी अगदी वाफवून झाल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. कूट मी मोठंच टाकते, जास्त बारीक नाही केलं. मोठं कूट टाकल्याने बघा भाजी कशी खायला पण मजा येते आणि खमंग पण लागते अगदी. हे सगळं व्यवस्थित एकदा आपण हलवून घेऊ आणि त्यानंतर